Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new chapter from 4th standard English, Balbharti, and chapter name is No Formalities Please. So here we are going to learn how to write a letter, how to write formal letter. Part 1. The student of class 4th greeted their teacher Mrs. Desai before they sat down. It was time for their English lesson. Shall we bring out our Balbharti textbook, teacher asked Shruti. So here this is the class of 4th standard and teacher entered in the classroom. टीचरनी काय केलेलं आहे, क्लासरूममध्ये एंटर्ड केलेलं आहे. Each and every students greeted to their teacher and Mrs. Desai before they sat down. मुलं बसायच्या आधीच मिसेस देसाई काय म्हणते की इट वॉज टाईम फॉर देअर इंग्लिश लेसन. आज काय होतं, त्यांचं इंग्लिश लेसन शिकण्याचा टाईम होतं. शॅल वी ब्रिंग आउट अवर बालभारती टेक्स्टबुक, टीचर. श्रुती जी आहे ती विचारत आहे की आम्ही बालभारती टेक्स्टबुक काढू का बॅगमधून. मोस्टली बघा, जेव्हा टीचर क्लासरूममध्ये एंटर करते तेव्हा आपण टीचरला फर्स्ट क्वेश्चन हेच विचारत असतो, टीचर कुठली टेक्स्टबुक काढायची आहे किंवा नोटबुक काढायची आहे का, काय शिकवणार आहे. सो सेम इथे सुद्धा मुलं काय करत आहे, टीचरला विचारत आहेत की कुठली टेक्स्टबुक काढायची आहे, बालभारती टेक्स्टबुक काढायची आहे का. नॉट नाव सेड द टीचर. टीचर काय म्हणाले की आत्ता नाही. वी आर गोइंग टू लर्न लेटर रायटिंग टुडे, सम स्पेशल टाईप्स ऑफ लेटर्स. टीचर सेड हिअर की वी आर गोइंग टू लर्न लेटर रायटिंग. आज आपण काय शिकणार आहोत मुलांनो, लेटर कसं लिहायचं ते शिकणार आहोत. पण सम स्पेशल टाईप्स ऑफ लेटर. कम हिअर. जावेद अँड निशा. ती जावेद आणि निशाला जवळ बोलवते आणि त्यांना सांगते प्लीज डिस्ट्रीब्यूट दीज नोटबुक्स. टीचर्सकडे असलेले जे नोटबुक्स होते ते जावेद आणि निशाला डिस्ट्रीब्यूट करायला सांगते मुलांमध्ये. आणि आज ते कुठल्या टाईपचं लेटर शिकणार होते, तर ते फॉर्मल लेटर शिकणार होते. बघा, फॉर्मल आणि इनफॉर्मल हे 2 टाईप्स ऑफ लेटर्स असतात. फॉर्मलमध्ये आपण ऑफिशियल लेटर्स आपण लिहित असतो किंवा शाळेमध्ये जे प्रिन्सिपलला टीचर्सला लिहिले जातात ते लेटर आपण फॉर्मल लेटरमध्ये हे करत असतो. आणि इनफॉर्मल म्हणजे काय, तर आपण आपल्या फॅमिलीजला लिहितो आहे, आपल्या रिलेटिव्सला लिहितो आहे, आपल्या फ्रेंड्सला लिहितो आहे. सो हे जे सगळे लेटर्स असतात ते इनफॉर्मलमध्ये येतात. And while they give out the books, continued Mrs. Desai, let me give you some good news. बघा, जावेद आणि निशा जेव्हा बुक डिस्ट्रीब्यूट करत होते तेव्हा मिसेस देसाई त्यांना कंटिन्यू करत मिसेस देसाई काय बोलले की आय हॅव सम गुड न्यूज फॉर यू. मला तुम्हाला काहीतरी एक गुड न्यूज द्यायची आहे. सो द स्टुडंट्स वर ऑल इयर्स नाव. आता सगळ्या मुलांची जी कानं होती ती टीचर्सकडे वळली, कारण गुड न्यूज म्हटल्याबरोबर त्यांना असं वाटलं की आज आपल्याला काहीतरी नवीन इंटरेस्टिंग शिकायला भेटणार आहे, करायला भेटणार आहे. म्हणून सगळी मुलांची जी कानं होती ते टीचर्सकडे वळलीत. Their teacher announced with a smile, new arrivals in the library and plenty of them. Story books of every kind, informative books with lovely pictures, books of puzzle, jokes, all have been displayed in the library. So you will know each ones to ask for the next time you are in the library. So इथे सांगत आहे की देअर टीचर, त्यांची जी टीचर होती मिसेस देसाई, त्यांनी अनाऊन्स केलं खूप स्माईल देत. काय अनाऊन्स केलं की न्यू अरायवल्स इन द लायब्ररी अँड प्लेंटी ऑफ देम, म्हणजे काही नवीन बुक्स लायब्ररीमध्ये आलेले आहेत. त्यापैकी काही बुक्स कसे आहेत, स्टोरी बुक्स आहेत. प्रत्येक एव्हरी काइंड ऑफ स्टोरीज, म्हणजे प्रत्येक टाईपची स्टोरीज तुम्हाला वाचायला मिळेल. देन सांगितलेलं आहे की लवली पिक्चर्स, इन्फॉर्मेटिव्ह बुक्स विथ लवली पिक्चर्स. इन्फॉर्मेटिव्ह बुक्स तुम्हाला भेटणार आहे पण खूप सारे पिक्चर्स असलेली, जेणेकरून आपलं जी क्युरियोसिटी आहे, इंटरेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये वाढत असतो. बुक्स ऑफ पझल्स, जोक्स, ऑल हॅव बीन डिस्प्लेड इन द लायब्ररी, म्हणजे सगळ्या गोष्टीची जी पुस्तकं आहेत ते डिस्प्लेड करण्यात आलेली आहे. जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही इझिली काय करू शकता, तिथून घेऊ शकता, इझिली ग्रॅब करू शकता. म्हणजे तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही, बिकॉज ऑलरेडी ते कशावर दिसणार आहे, डिस्प्लेडवर दिसणार आहे. ओ लवली, आय कॅन हार्डली वेट वर सम ऑफ द eager responses to this piece of news. All were excited except one. बघा,
संपूर्ण जो क्लास होता तो एक्सायटेड होता. फक्त एक व्यक्ती जो होता किंवा एक मुलगा, एक स्टुडंट जो होता त्याला सोडलं की ऑल क्लास वॉज एक्सायटेड. आणि सगळेजण काय म्हणत आहे, ओ लवली आय कॅन हार्डली वेट, म्हणजे मी आता वेट करू शकत नाही. व्हॉट्स द यूज कंप्लेंट फेलिक्स. आता हा येलो शर्टवाला जो मुलगा आहे स्टुडंट्स, त्याचं नाव काय, फेलिक्स. तो म्हणतोय की व्हॉट्स द यूज, याचा काय उपयोग आहे. वी हॅव ओनली वन लायब्ररी पिरियड इन अ वीक. आपल्याला संपूर्ण वीकमध्ये एकच लायब्ररी पिरियड मिळत असतो. अँड हार्डली फॉर हाफ ॲन आवर टू. तो किती तासाचा असतो, अर्ध्या तासाचा असतो. जस्ट वेन द स्टोरी गेट्स इंटरेस्टिंग वी हॅव टू लीव द बुक अँड गो बॅक टू क्लास. म्हणजे जेव्हा आम्हाला स्टोरी बुक जेव्हा आम्ही रीड करायला घेतो, आम्हाला असं वाटतं की आत्ता स्टोरी इंटरेस्टिंग होणार आहे, आता आमचा इंटरेस्ट वाढत आहे, तर आमची बेल वाजून जाते आणि आम्हाला परत काय करावं लागतं, क्लासमध्ये आम्हाला जावं लागतं. नाव वर्षा जॉईन इन टू से. वर्षा जॉईन टू फेलिक्स. आणि वर्षा पण म्हणतीये फॉर 2 weeks आय हॅव बीन वेटिंग to know what happened to the Pied Piper of Hamelin. There was a holiday last Thursday and we missed the library period. So ती पण एक बुक वाचत होते, ज्या बुकचं नाव काय आहे, पाईड पायपर ऑफ हॅमलिन. आणि ती बुक वाचत होती, पण थर्सडेला काय आलं होतं, हॉलिडे आल्यामुळे तिचं ते मिस झालेलं, तिला वाचायला परत भेटलं नाही. सो आता असं करता करता 2 weeks होऊन गेलेले आहे आणि शी वॉज वेटिंग टू रीड दॅट बुक अगेन. मिसेस देसाई रिअलाइज दॅट वॉट हर स्टुडंट सेड वॉज परफेक्टली ट्रू. शी डिसाइडेड टू रिक्वेस्ट द प्रिन्सिपल टू अलाव अ होम इश्यू फॅसिलिटी फॉर क्लास 4th. जेव्हा मुलं डिस्कस करत होते, मुलं असे बोलत होते, तेव्हा मिसेस देसाईने हे सगळं ऐकलं अँड शी रिअलाइज दॅट की इट वॉज ट्रू, की मुलांना हे वाचायला भेटत नाही आहे. सो शी डिसाइडेड टू राईट अ लेटर टू द प्रिन्सिपल मॅम ऑन दिस इश्यू. तिने विचार केला की यावरती काय केलं पाहिजे, प्रिन्सिपल मॅमला लेटर लिहिलं पाहिजे. सो ते प्रिन्सिपल मॅमला लेटर लिहिणार होते की मुलांना काय करा, ही जी बुक्स आहेत ते होम इश्यू फॅसिलिटी करा, म्हणजे मुलं घरीसुद्धा ही बुक्स घेऊन गेले पाहिजे. आफ्टर ऑल दे वर बिग इनफ टू लुक आफ्टर द बुक्स दे टूक होम. कारण 4th स्टँडर्डची जी मुलं होती ते आता इनफ बिग होते, म्हणजे आता बऱ्यापैकी ते मोठे झाले होते आणि ते सुद्धा बुक्सची काय करू शकत होते, काळजी घेऊ शकत होते, घरी घेऊन जाऊ शकत होते. सो दे कॅन रीड बुक ॲट होम ऑल्सो. Hey, wait, thought Mrs. Desai. There is a better way to do it. Why not let the students themselves write a letter of request to the principal? After all, that was what she had planned to teach that day. How to write a polite formal letter. So ती मुलांना म्हणत आहे की हे वेट, तुम्ही थांबा, वेट करा. आपण काय करूया, मला एक आयडिया सुचली आहे. आपण काय करूया, प्रत्येकजण मुलं काय करतील, प्रिन्सिपलला रिक्वेस्ट लेटर लिहितील. आणि ह्याच गोष्टीवर जी मिसेस देसाईने आज काय ठरवलं होतं की मुलांना काय शिकवणार आहे, ती लेटर रायटिंग शिकवणार होती, फॉर्मल लेटर. सो दिस इज द बेस्ट टॉपिक शी गॉट. आणि तिने त्याच टॉपिकवरती मुलांना लेटर रायटिंग आज ती शिकवायला घेणार होती. What an opportunity, a good subject for a formal letter, and of course a real situation would make the learning more effective and interesting. ती स्वतःशीच काय म्हणाली की what an opportunity, म्हणजे किती चांगली संधी आलेली आहे, की हा काय होता, हा रिअल टॉपिक होता, रिअल सिच्युएशन होती स्कूलमध्ये. आणि रिअल सिच्युएशनवरच मुलांना आज काय शिकायला भेटणार होतं, फॉर्मल लेटर कसं लिहायचं आहे ते शिकायला भेटणार होतं. When Mrs. Desai suggested this to her class, they were very excited. Without losing much time, Mrs. Desai began to teach her class how to write a formal letter. बघा, when Mrs. Desai suggested, Mrs. देसाईने मुलांना सजेस्ट केलं की आपण याच्यावरतीच लेटर लिहिणार आहोत. सो ऑल क्लास वॉज एक्सायटेड. सगळी मुलं काय होते, दे वर सो एक्सायटेड. आणि त्यांनी एक पण क्षण न दवडता त्यांनी काय केलं, लेटर रायटिंग करायला सुरुवात केलं. द सेंडर्स ॲड्रेस अँड द डेट शुड बी रिटन इन द अप्पर राईट कॉर्नर ऑफ द पेज शी टॉट. तिने मुलांना सांगितलं की जे सेंडर ॲड्रेस आहे, म्हणजे जे मुलं
लेटर मॅमला लिहिणार आहेत ते झाले सेंडर. ओके, सपोज मी लेटर लिहिते तर मी काय झाले सेंडर. तर ती मुलं जे होते ते त्यांचा ॲड्रेस आणि डेट कुठे लिहिणार, शुड बी राईट इन द अप्पर राईट कॉर्नर, म्हणजे वरच्या बाजूला उजव्या बाजूला, वरती उजव्या बाजूला ते लिहितील लेटरच्या. सेंडर्स ॲड्रेस अँड द डेट. सो तुम्हाला इथे दिलेलं पण आहे ते आपण नंतर बघूया इकडे. द सेंडर्स ॲड्रेस अँड द डेट शुड बी रिटन इन द अप्पर राईट कॉर्नर. अप्पर राईट कॉर्नरमध्ये मुलांना त्यांचा ॲड्रेस आणि डेट लिहायची होती. द नेक्स्ट स्टेप इज टू राईट द नेम ऑर पोस्ट ऑफ द रिसिवर. ज्याला पत्र लिहत आहे, जो रिसिवर आहे, त्याची पोस्ट काय आहे, त्याचं नाव काय आहे ते लिहायचं आहे. पण कुठल्या साईडला, लेफ्ट मार्जिनला, नियर द लेफ्ट मार्जिन. देन राईट हिज ऑर हर ॲड्रेस बिलो दॅट. And after that you must write the subject of the letter in short below the receiver address, she further instructed. आणि त्यानंतर तिला लेफ्ट मार्जिनच्याच खाली मुलांना सब्जेक्ट ऑफ द लेटर, म्हणजे लेटरचं सब्जेक्ट काय आहे ते लिहायचं होतं, रिसिवर ॲड्रेसच्या अगदी खालच्या साईडला. दॅट समथिंग न्यू रिमार्क शॅरोन. वी डू नॉट मेन्शन अ सब्जेक्ट इन अवर फ्रेंडली लेटर्स डू वी. शॅरोन जो आहे तो टीचर्सला विचारतो आहे की हे काहीतरी नवीनच आहे, कारण आपण जेव्हा फ्रेंड्सला लेटर लिहितो तेव्हा कधीही सब्जेक्ट मेन्शन करत नाही, पण आपण इथे मेन्शन करतो आहे. ऑफकोर्स नॉट, सेड मिसेस देसाई. मिसेस देसाईनी पण त्यांना तेच सांगितलं. व्हॉट डू वी डू नेक्स्ट, टीचर श्रुती वॉन्टेड टू नो. यू अड्रेस द रिसिवर रायटिंग डिअर सर ऑर डिअर मॅडम. ज्यांना तुम्ही लेटर लिहत आहात, जे रिसिवर आहे, त्यांना तुम्हाला ॲड्रेस करायचं आहे. ॲड्रेस म्हणजे त्यांना तुम्ही काय म्हणून बोलवणार आहात, डिअर सर किंवा डिअर मॅडम. रिमेंबर द रेस्ट ऑफ द लेटर ऑल्सो शुड बी रिटन इन अ पोलाईट लँग्वेज. आणि बाकीचा जो पूर्ण लेटर आहे तो तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे, पोलाईट लँग्वेज, म्हणजे नम्र भाषेत त्यांना तुम्हाला रिक्वेस्ट करत ते लिहायचं आहे. राईट टू द पॉईंट, मिसेस देसाई एक्सप्लेन्ड. अँड शुड वी एंड इट विथ युअर्स लविंगली, आस्क रेनू. आणि रेनूने विचारलं की आपण हा जो लेटर आहे तो शेवटी कशाने संपवणार आहोत, युअर्स लविंगली, कारण मोस्टली आपण फ्रेंड्सला, फॅमिलीला लिहितो, तर खालच्या बाजूला आपण लिहित असतो युअर्स लविंगली. तर रेनू पण हा प्रश्न त्यांना विचारते. सो टीचर रिप्लाय हिअर, ओ नो, सेड टीचर, यू कॅन राईट दॅट युअर फ्रेंड्स ऑर पॅरेंट्स ऑर इवन टू मी. फक्त तुम्ही ते कोणाला लिहू शकता, युअर लविंगली फ्रेंड्सला, पॅरेंट्सला किंवा तुमच्या टीचरला. वेन यू आर रायटिंग ॲज अ स्टुडंट यू आर रायटिंग ॲज अ स्टुडंट टू द प्रिन्सिपल, यू मे राईट युअर्स फेथफुली. तुम्ही जर प्रिन्सिपलला लेटर लिहित आहे ॲज अ स्टुडंट म्हणून, सो यू शुड राईट देअर युअर्स फेथफुली ऑर सिन्सिअरली. डू नॉट फॉरगेट टू थँक द रिसिवर ॲप्रोप्रिएटली बिफोर यू क्लोज द लेटर. लेटर क्लोज करायच्या आधी तुम्हाला जे रिसिवर आहे त्यांना तुम्हाला थँक्यू हे लिहायला पाहिजे ॲप्रोप्रिएटली लँग्वेजमध्ये. कम ऑन नाऊ लेट्स ड्राफ्ट दिस लेटर टुगेदर. सो टीचर्सनी हे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि आता टीचर काय करून दाखवत आहे, मुलांना लेटर कसं लिहायचं ते सांगत आहे. After quite a few errors, cancellation and changes, here's a letter class 4th wrote to their principal. It was written very neatly. बघा आपण एकदा लेटर बघूया. आपण बघतोय की राईट हँड साईडला, वरच्या साईडला दिसतं आपल्याला प्रगती विद्यालय. म्हणजे इथे काय आहे, जे सेंडर आहेत त्या मुलांनी त्यांचा ॲड्रेस टाकलेला आहे, प्रगती विद्यालय, पुस्तक मार्ग, वाचनपूर, 6 जुलै 2014. आणि लेफ्ट हँड साईडला मार्जिनला टू द प्रिन्सिपलला लेटर लिहितं आहे. कुठल्या स्कूलचे प्रिन्सिपल आहे, प्रगती विद्यालय, तो ॲड्रेससुद्धा तिथे टाकायचा आहे. त्याच्या अगदी खाली सब्जेक्ट, रिक्वेस्ट फॉर होम इश्यू फॅसिलिटी, काय लेटरचं सब्जेक्ट आहे ते लिहिलेलं आहे. आफ्टर दॅट ते काय म्हणून ॲड्रेस करणार आहे रिसिव्हरला, तर ते प्रिन्सिपल काय आहे, मॅडम आहे, म्हणून त्यांनी लिहिलं आहे डिअर मॅडम. आणि त्यानंतर त्यांनी लिहिले बघा, वी द स्टुडंट्स ऑफ क्लास 4th हॅव अ रिक्वेस्ट. अवर इंग्लिश टीचर मिसेस देसाई हॅज इन्फॉर्म्ड अस अबाउट मेनी न्यू बुक्स दॅट हॅव अराइव्ड इन अवर स्कूल लायब्ररी.
ते म्हणत आहे की आम्ही क्लास 4थमधून तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे. आमच्या टीचर्सनी आम्हाला इन्फॉर्म केलं आहे की लायब्ररीमध्ये खूप सारे नवीन बुक्स आलेले आहेत. वी आर ईगर टू रीड देम आणि आम्हाला ते वाचायची पण इच्छा आहे. However, it is not possible for us to finish reading a book during the library period. म्हणजे आम्हाला एक पुस्तक एका लायब्ररी पिरियडमध्ये संपवता येत नाही, विच इज ओनली वन्स अ वीक. आणि आमचा लायब्ररी पिरियड कधी असतो? फक्त आठवड्यातून एकदाच असतो. मे वी हॅव युअर काइंड परमिशन मॅडम टू टेक द बुक्स फॉर होम रीडिंग. म्हणजे तुमची जर परमिशन आम्हाला भेटली तर आम्ही ती बुक्स घरी घेऊन जाऊ शकतो का? वी प्रॉमिस दॅट वी शॉल टेक अटमोस्ट केअर ऑफ द बुक्स अँड रिटर्न देम ऑन टाईम. आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की त्या बुक्सची आम्ही पाहिजे तेवढी काळजी घेऊ आणि ती बुक्स आम्ही वेळेवर परत करू. आता बघा राईट साईडला खालच्या साईडला लेटर क्लोज करताना मुलांनी लिहिलं युअर्स फेथफुली ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 4th. तिथे काय दिलेलं आहे? ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 4th. म्हणजे सगळ्या मुलांनी मिळून एक लेटर हा रेडी केलेला आहे प्रिन्सिपल मॅमसाठी. सो स्टुडंट्स हे होतं नो फॉर्मॅलिटीज प्लीजमधलं 16th चॅप्टर. सो जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.